नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण ऐकणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धेने सांगितली जाणारी एक सुंदर आणि प्रेरणादायी कथा. तर ही कथा आहे एका अशा स्त्रीची जिने आपल्या प्रेमाने, धैर्याने आणि बुद्धीने संकटावर मात केली. तर ही कथा आहे सावित्री आणि सत्यवानाची. तर खूप वर्षापूर्वी मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा राहत होता. तो खूप धार्मिक, न्यायप्रिय आणि प्रजेला प्रेम देणारा राजा होता. पण राजाच्या मनात एक दुःख होते. त्याला संतान नव्हते. राजाने अनेक वर्ष देवीची भक्ती केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवीने त्याला कन्यारत्न प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. काही काळानंतर राजाच्या घरी एक सुंदर मुलीचा जन्म झाला. तिचे नाव ठेवण्यात आले सावित्री. तर सावित्री लहानपणापासूनच खूप गुणी, शांत, बुद्धिमान आणि संस्कारी होती. तिच्या सुंदर रूपापेक्षा तिच्या चांगल्या स्वभावाची चर्चा जास्त होत असे. जेव्हा सावित्री विवाहयोग्य झाली तेव्हा राजाने तिला सांगितले, मुली, तुला योग्य वाटणारा जीवनसाथी तू स्वतः निवड. सावित्रीने अनेक ठिकाणी प्रवास केला आणि तिला वनात राहणारा राजपुत्र सत्यवान भेटला. सत्यवानाचे वडील भीमसेन हे पूर्वी राजा होते, पण त्यांचे राज्य गेले होते. त्यामुळे ते जंगलात साधे जीवन जगत होते. सत्यवान स्वभावाने खूप प्रेमळ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ होता. त्याचे चांगले गुण पाहून सावित्रीने त्यालाच आपला पती म्हणून स्वीकारले. पण तेव्हा नारद मुनींनी सांगितले, सत्यवानाचे आयुष्य खूप कमी आहे. त्याचा मृत्यू लवकर होईल. हे ऐकून सर्वजण दुःखी झाले. पण सावित्रीचा निर्णय बदलला नाही. ती म्हणाली, ज्याला मी माझा जीवनसाथी मानले आहे त्याची साथ मी शेवटपर्यंत देईल. सावित्रीचे लग्न सत्यवानाशी झाले आणि ती राजवाडा सोडून जंगलात आपल्या पतीसोबत राहू लागली. ती आपल्या सासू सासऱ्यांची मनापासून खूप सेवा करू लागली. साधे जीवन असूनही ती नेहमी आनंदी आणि समाधानी राहिली. हळूहळू तो दिवस जवळ आला ज्याची सूचना नारद मुनींनी केली होती. सावित्रीने त्या दिवसाच्या आधी उपवास केला आणि देवाची प्रार्थना केली. त्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी आणण्यासाठी गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. जंगलात काम करत असताना अचानक सत्यवानाला थकवा जाणवू लागला. तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून बसला आणि काही वेळात त्याचे प्राण निघून गेले. तेव्हा यमराज तिथे आले आणि सत्यवानाच्या आत्म्याला घेऊन जाऊ लागले. पण सावित्री धैर्याने यमराजांच्या मागे चालत राहिली. यमराज म्हणाले, सावित्री, आता तू परत जा. सत्यवानाचे आयुष्य पूर्ण झाले आहे. सावित्री नम्रपणे म्हणाली, माझे पती ज्या मार्गावर जात आहे त्या मार्गावर त्यांची साथ देणे हे माझे कर्तव्य आहे. तिचे प्रेम, निष्ठा आणि बुद्धिमत्ता पाहून यमराज प्रसन्न झाले. यमराज म्हणाले, तुझ्या पतीचे प्राण सोडून तू काहीही वर माग. सावित्रीने प्रथम आपल्या सासऱ्यांसाठी त्यांचे राज्य आणि दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. नंतर आपल्या वडिलांसाठी आशीर्वाद मागितला. शेवटी तिने मागितले, मला सत्यवानापासून संततीचा आशीर्वाद मिळावा. यमराजाला समजले की सत्यवानाचे प्राण परत दिल्याशिवाय हा आशीर्वाद पूर्ण होऊ शकत नाही. सावित्रीच्या निश्चयाने प्रसन्न होऊन यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत केले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. सावित्रीच्या धैर्यामुळे तिच्या संसारात पुन्हा आनंद आला. म्हणूनच आजही वटसावित्रीच्या दिवशी स्त्रिया वडाची झाडाची पूजा करतात. वटवृक्ष दीर्घ आयुष्य, स्थिरता आणि अखंड नात्याचे प्रतीक मानले जाते. तर ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही असले तरी प्रेम, विश्वास आणि धैर्य असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि वटसावित्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.